पाऊली चाटती राहिलेल्या दोन चार येत असल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला अजू नका आणि तेवढं येत नसल म्हणायला तर देवाच्या दारात जरा लाजा कळलं तिला कळलं महाराज पाऊली चाटती पाऊली चाटती तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का पाऊली चाटती दुखी संसाराची दुखी संसाराची पाऊली चाटती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी काढावा चवितो पासरी कान्हा कान्हा राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव आवाज गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोच तो बिच तो रे देव आज वाटताली हरि बोल चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल 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 आय बाबा करुणा करा दया करा विठ्ठल 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 आनंदाचा डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदती आत्म्याशी परमात्मा संलग्न झाला की देवाच्या नावाशिवाय दुसरं काही आवडत नाही देवा माझी विनंती नाही एका जनार्दनी सगळीच मरू दे एकटीच राहू दे मला एकटीच राहू दे मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर भवानी आई रोडगा वाहिन तुला रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन काही नाही सगळं काही निघून जावं मी आणि तू आत्मा आणि परमात्मा देव पहावया गेलो तेथे देवची होणे ठेलो माऊली सांगतात हे या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे जेव्हा ज्ञान भक्तीनं परिपूर्ण व्यक्तिमत्व जगाच्या मालकाच्या दारात जातं तेव्हा ते जगाच्या मालकाच्या अधिकाराचं होतं मग अवतार पांडुरंग नाव ठेविले हे सामर्थ्य मिळतं म्हणून काही नाही देवा तुझ्याकडे यावं काही सुद्धा कमी पडत नाही फक्त मुखात नाम दोन्ही हात वर कर दोन्ही लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद रखुमाई पांडुरंग राधा गोविंद
राधा गोविंदा रुक्मिणी रुक्मिणी पांडुरंगा खाली कुणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांग घेतले तुम्ही कुठे ऐकाय बसले बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार तुम्ही एवढे जमले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले अर्धे एकाच कामासाठी आले टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची तुमचंही खरंच आहे तसं म्हणा पण एक सांगू का तुम्हाला माझी लेख म्हणून कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही बघा कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही पण कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही एवढी ताकद कीर्तनात व्यासपीठ मोठं आहे माणूस नाही दादा त्यामुळे हा मोठा हा छोटा हा नावाजलेला हा गाजलेला पाळवंटात जेव्हा सगळी संकीर्तन करतात ना तेव्हा जगाचा मालक प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही भाव बघून दर्शन देत त्यामुळे हा मोठा हा छोटा हा भेद काढा आणि नावाच्या पुढं जे लौकिक तुम्ही लावताना मी माझं वैयक्तिक सांगते तेही लावून हा तज्ञ नको हा यज्ञ नको हा वज्ञ नको हे फेम नको ते फेम नको डुस्क नको सुस्क नको हुस्क काही नको विनोदाचार्य नको समाज प्रबोधनकार नको आपल्या वारकऱ्यासाठी एकच पदवी सगळ्यात महान आहे आणि त्या पदवीचा कधीच नकारात्मक दृष्टिकोन बदलायचा नसेल तर ती एकच पदवी लावावी हरिभक्त परायण याच्या पलीकडे पदवीच नसेल मी त्याचा दास आहे मी त्याच्या नामचिंतनाचं परायण करतो याच्या पलीकडे मला काही नकोय आम्ही दैवाचे दास आम्ही प्रसिद्ध आहोत त्याच्यापेक्षा आम्ही त्याच्या मालकाचे दास आहोत हे आमच्यासाठी पुरेसं आहे पण काही नाही करता आलं चालेल फक्त मुखात नाम असावं विठोबाय रखुमाई हरी जय जय विठोबाय रखुमाई विठोबाय हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास अखंडितपणे चालू असलेला हा नामस्मरण सोहळा आई पद्मावती मातेच्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आणि त्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने हा संकीर्तन सोहळा या बनेश्वराच्या कृपेनं असणाऱ्या बनसा रोळ्यामध्ये तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार माझं तसं जन्मगाव बार्शी जवळ भानसळे होय पहिला आम्ही भानसळे म्हणायचो लोकाला भानसळे काय माहित नाही छोट 50-100 उमऱ्याचं गाव आहे काय माहित नव्हतं लोक म्हणायची बनसरोळा का मला बऱ्यापैकी 50% लोक तर बनसरोळ्याचीच म्हणायची महाराज बरं का पण त्याच्यामध्ये भानसळ त्याचं थोडं सेम उल्लेख यायचा पण त्याच्यामुळे माझा योग आला तिथं यायचा मला माहित नव्हतं कुठं आहे गाव महाराज बरं का पण यायचा योग आला भाग्य त्याचमुळे तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार तुम्ही सगळे उपस्थित आहात ग्रामस्थ मंडळी अशीच आई पद्मावतीची तुमच्या गावावर कृपा असावी आमच्यावर कृपा असावी ही विनंती सुंदर टाळकरी या वयात इथं उभा आहेत जगाचा मालक वृद्धिंगत करणारी यात वाद नाही विनेगरे दादा चोपदार दादा अगदी गोड गायनाचार्य सगळी महाराज मंडळी अगदी सुंदर पखावाज हरिभक्त परायण आमचे अनंत महाराज अगदी गोड सुंदर पखावाज ज्यांनी वाजवला याच्या आधी फार वेळा सवेला साथ दिली जसं नावामध्ये अनंत हा उच्चार आहे तसा जगाच्या मालकापर्यंत म्हणजे जगाच्या अनंतापर्यंत नामचिंतनाचा जयघोष पोचावा एवढी ताकद त्यांच्या बोटांमध्ये आहे म्हणून चरणावर साष्टांग दंडवत अगदी गोड सुंदर पखावाज वाजवला शिवनिर्मित असताना मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद बोटांमध्ये यावी हीच प्रमाणाची प्रार्थना त्याचबरोबर हरिभक्त परायण अगदी गोड सुंदर गायन ज्यांनी केलं असे माऊली महाराज असतील त्याचबरोबर कैलास महाराज होते दोघांचे मनस्वी आभार ती सगळी मंडळी आधी सरस्वती कंठामध्ये वास करावी जगाच्या मालकाचं नाव जे गोड आहे ते अजून गोड करायची ताकद तुमच्यामध्ये आहे चरणात साष्टांग दंडवत तुमच्या सगळी टाळकरी पंचक्रोशीतील मंडळी सगळ्या वारकऱ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत या लेखीचा अगदी गोड सुंदर तुम्ही सगळे उपस्थित राहिलात ग्रामस्थ मंडळी चोपदार दादा त्याचबरोबर आमचे धनंजय महाराज अगदी गोड सुंदर परमार्थाची सेवा करत ज्यांनी साथ केली त्यांचे मनस्वी आभार सगळी मंडळी माझ्यासोबत राहिल्या दोनही गोड कीर्तनकार आमची अंजली असेल श्रद्धा असेल ही माणसं बरीच म्हणतात एवढा पैसा घेता ठेवता कुठं घेतलेला पैसा कुठं ठेवता मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली तोंडाकडे बघू नका माझ्या 24चीच आहे मी माझा जन्मच 2000चा आहे कसा विषय माहिती आहे का तुम्हाला सांगते माझा बाप माळकरी माझा आजा माळकरी माझा पंजाच्या पंजाबी माळकरीच आहे जर वैष्णवाचं कुटुंब असेल तर त्याचं फळ थोडं नसतं जर अखंडितपणे वैष्णव धर्म सांभाळला गेला तर प्रत्येक कुळात एक सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व जन्माला आल्याशिवाय राहत
हे कष्ट त्यांचं आहे, फळ आम्हाला भेटलंय. आम्ही उठं आई त्या कणकीवर रिगोटे आहेत आमच्या. आम्ही माऊलींची कृपा आहे, पण परमात्म्याची कृपा आहे म्हणून नाही दादा. पण एवढं पहिली लोक पैसे देत नव्हती, आता देते ती, आता चांगलं देते. मला तेव्हापासून कळलं प्रसिद्धी आल्याशिवाय पैसा सुद्धा येत नाही. मग काय पहिलं 500 घ्या, तिकिटाला किती लागतंय 100, मग 200 घ्या, असला कारभार असायचा. आता चांगलं देतात. ह्या 3-4 वर्षात नाव झाल्यापासून लोक पैसे द्यायला लागली, आणि पैसे द्यायला लागल्यावर कळलं कमवायचं अवघड नाही, खर्चायचं अवघड आहे. आणि ज्याला कुठं खर्चावं कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्याला, कळलं महाराज. मग म्हणलं माऊली म्हणतात जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण यात ते ते दिजे बहुते सन्मान योगे 50% वाटा तरी समाज हितार्थ जावा. म्हणून 1 रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, कीर्तनाच्या मानधनाच्या व्यतिरिक्त 1 रुपया कोणाचा न घेता, फक्त आणि फक्त कीर्तनाचं मानधन जे आपण घेतलेलं आहे त्या कीर्तनाच्या मानधनावर मी शिवलीला पाटील सगळ्यांना सांगू शकते परमात्म्याच्या दारात देवा योग्य तो वापर केला. आज 3.5 ते 4 कोटी रुपयाची शिक्षण संस्था आहे माझी, ज्यामध्ये सामर्थ्याने मुली शिकवते. आज 60 ते 70 मुली माझ्याकडे आहेत. गादीशिवाय झोपत नाही, आरोशिवाय पाणी पित नाही, सोलरशिवाय आंघोळ करत नाही. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशीशी आहे. कधी आलात तर नक्की या बार्शीला. पुणे लातूर बायपासला माझी संस्था आहे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली वारकरी शिक्षण संस्था. ज्यामध्ये शैक्षणिक शिक्षण तर आपण देतोच, फक्त मुलींची आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षामध्ये हरिपाठाचं प्रांगण वेगळं, किचन वेगळं, पाठाचा हॉल वेगळा, प्रत्येक 4 मुलीला वेगळी रूम, वेगळं वॉशरूम, वेगळं बाथरूम, आणि सगळ्या गोष्टींना बायका. पोरींचं ताट सुद्धा पोरी सुद्धा धुत नाही, त्या धुवायला बायका आहेत, स्वयंपाक करायला बायका आहेत, त्यांच्या रूमा झाडून पुसून घ्यायला बायका आहेत. पोरी फक्त अभ्यास करतात. शास्त्र वेद उपनिषद जी व्याकरणाची संहिता आहे, गीतेची असेल, विष्णू सहस्त्रनामाची असेल, ते आपल्याच भागातले दत्ता महाराज हुके अखंडितपणे ज्यांनी सुंदर वेदांताचं शिक्षण मुमुक्ष धर्मशाळा पंढरपूर येथे सामर्थ्याने पूर्ण केले. दत्ता महाराज हुकेंकडे संहिता आहे. त्याचबरोबर माऊली महाराज पखावाज शिकवतात, आणि कीर्तनाचं जे काही आहे ते मी बघते. संहिता वगैरे सगळं घेऊन जो उर्वरित भाग आहे दृष्टांताचा, संत चरित्राचा, तो मी बघते. अखंडितपणे मुली शिकतात. त्या मुली पुढे जाऊन पैसे किंवा प्रसिद्धी मिळवतील म्हणून कदाचित शिकवत नाही, पण त्या मुली पुढे जाऊन धर्माचा प्रचार करतील म्हणून शिकवल्याशिवाय एवढं मात्र सत्य. मग तुम्हाला सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. म्हणून एक वाक्य हे सांगायचं कारण एवढंच होतं, महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. फरक आहे, तो फरक तुमच्यात लक्षात आला म्हणजे तुम्ही दंभाला मारलं एवढं मात्र नक्की. त्याच्यामुळे ही सगळी तुम्ही कारणं टाळा. हा संसारिक व्याप जो खरंच त्रास देतोय तो बाजूला टाकून आई भावाने चरणी मस्तक व्हावं. आई बाबाने एवढंच दान पदरात टाकावं. आम्हाला जर जोगवा द्यायचाच आहे तर भक्ती वैराग्याचा द्यावा, आणि हा जोगवा आम्ही आमच्या पदरात घेऊन अखंडित आयुष्य जगावं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली